नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या दुसऱ्या व्लॉगमध्ये. तर आजच्या व्लॉगमध्ये आम्ही आमच्या शेतात आलो आहे आणि शेतातलं काम चालू आहे. जरा शेतामध्ये आमच्या नुकताच आम्ही एक 265चा रोपाचा जातीचा ऊस लावला आहे आणि त्याच्यावर औषध फवारणीचं काम चालू आहे. तर मी रानात आले आणि औषध आम्ही ट्रॅक्टरमध्ये पाणी घेऊन आलो आहे, कारण घर थोडंसं लांब आहे आणि लाईट नसल्यामुळे मोटर पण चालू नव्हती. तर पाणी कुठून घ्यायचं म्हणून आम्ही ट्रॅक्टरच्या ब्लोअरमध्ये पाणी आणले आणि तिथून आमचं कामकाज चालू आहे. तर तुम्ही पहिला हा व्ह्यू बघा आमच्या रानातला. रानात आलं एवढं मस्त वाटत होतं ना मित्रांनो व्ह्यू बघून, आणि रानातलं वातावरण पण इतकं सुंदर झालं होतं ना. म्हणजे जास्त ऊन पण नव्हतं आणि जास्त अशी सावली पण नव्हती, असं ढगाळ वातावरण होतं. त्याच्यामुळं व्ह्यूला अजूनच जास्त चांगली शोभा आली. अगदी असं निसर्गरम्य आपण म्हणतो ना, तसं शेतात वातावरण आमच्या झालं होतं. आता हा ट्रॅक्टर आहे, आम्ही औषध मारण्यासाठी ट्रॅक्टर व ब्लोअर सोबतच घेऊन आलो होतो. ब्लोअरमध्ये पाण्याची व्यवस्था केली होती आणि त्याच्यामध्येच औषध केलं होतं, कारण औषध खूप मारायचे. अजून पण बरंचसं औषध राहिलं आहे मारायचं. बादल्यात आम्ही औषध काढून ब्लोअरमध्ये एक सिस्टीम असते नळाची, त्या नळाने वाटायचं खाली आणि बादल्यात घ्यायचं. नंतर ते पंपात भरायचं आणि पंप उचलून, असं फवारणी नाही आहे या औषधाची. असं आपण एक प्रकारे आपण मकेला किंवा कशाला मकेला नाही का मारत पोग्यातून औषध किंवा सोडत नाही का तसे ड्रॉपद्वारे, तसं एक प्रकारचं ऊसाच्या बुडांना सोडतोय आम्ही. आता तुम्ही पुढं बघा. तर म्हणजे असं ऊसाच्या सऱ्या लावल्यात आणि आम्ही रोपं लावलेत, लागण नाही केली. रोपं लावल्यामुळे ही जास्त मोठं दिसते. लागण आम्ही एक 4-5-6 दिवसापूर्वीच केली. तर हे सोडायचं काम चालू आहे, फवारणी नाही आहे. तर त्याचं आपण एक प्रकारे त्यांना पोषण देण्यासाठी औषध आहे. हे काय ह्युमिक किंवा एक प्रकारचं ह्युमिकसारखंच औषध आहे. हे काय कीटकनाशक वगैरे असं नाही आहे. हे ह्युमिक म्हणजे त्यांना असं ऊर्जा यावी वगैरे तशा प्रकारचं औषध आहे. तर हे फवारणीचं नव्हतं ह्याचं तोंड, हे असं सोडायचं औषध आहे. त्याचंच काम चालू होतं आणि असल्या औषधांना भरपूर वेळ लागतो औषध मारायला पण. तर हे आमच्या भरून देत होतं आणि ते काका औषध मारत होते. त्याच्यानंतर आम्ही बागेत आलो आहे. बागेत पण आमची बाग पण आहे द्राक्षाची, आणि बागेत थोडंसं काम करायचं होतं. हा व्हिडिओ खरं तर एक 1-1.5 महिन्यापूर्वीचा आहे, पण मी ह्याच्यातच तो ॲड केला आहे का तर ह्याचं पण काम चालू होतं बागेचं, आणि त्यावेळेस मी व्हिडिओ शूट केलेला. तर म्हणलं की ह्याच्यात टाकून देऊया आपण तो. मग त्याच्यानंतर इथं आमचं काम चालू आहे ह्याचं, जे आमची बाग आहे ना, बागेच्या ओलांडं बांधायचं काम चालू होतं. तर त्यावेळेस मी आणि सोनू आम्ही काम करतो दोघं. तर मी म्हणलं की आपण व्हिडिओ काढू, तर ते पण नाही काय म्हणले. सो मी व्हिडिओ काढलेला. हे कसं असतं ना मित्रांनो, ह्याचं बागेचं ओलांडं बांधावर लागतात, कारण कसं होतं झाडांना एवढं वजन सहन नाही होत. मग त्याच्यासोबत तारा असतात, मग तारांसोबत ती ओलांडं म्हणजे एक प्रकारच्या त्याच्या फांद्या असतात, फांद्या आणि त्या तारांना बांधावं लागतात. अगोदर आम्ही सुतळीनं बांधलेलं ते, पण त्या सुतळ्या एकदम अशा त्याच्या फांद्यांना कचत होत्या आणि ते रवले होते त्याच्यात. त्या अगोदर आम्ही सगळ्या कटरनी कापून काढल्या आणि त्याच्यानंतर असल्या पांढऱ्या पट्ट्या मागवलेल्या दुकानातून. तर ह्या पांढऱ्या पट्ट्या कचत नाहीत जास्त करून, म्हणजे जसजशी झाडं मोठी होतील तसं ह्या पण कचणार. पण ह्याला कचायला अजून 1-2-3 वर्ष तरी ह्या जाते, त्यानंतर ह्या पॅक होत जाते त्या. पण सध्या त्या सुतळ्या इतक्या कचल्या होत्या की झाडांना म्हणजे हेच होत होतं. म्हणून ते आम्ही डॉक्टर पण आहे त्याला बागेला आमच्या, त्या डॉक्टरांनी सांगितलं की ते काढून टाका आणि दुसऱ्या पट्ट्या तुम्ही बांधा. जीव घुटल्यासारखा त्या झाडांचा झालेला, कारण प्रत्येक ठिकाणी ती बांधायचं म्हणल्यावर ना, आणि ते पॅक व्हायचं म्हणल्यावर ना, एकदम असं कच्चत गेलं होतं आतमध्ये ते. मग आम्ही दोघं तेच काम करत होतो, आम्ही दोघं बोलत होतो, पण ते मी संभाषण म्यूट केलं इथं. आणि मी तुम्हाला सांगते तसं ह्याच्यात आमचं हे जरा लाजोळ आहेत, ते काही बोलत नाहीत. कसं मी विणवून त्यांना बोलायला लावलेलं, पण ते पण म्हणलं की नंतर म्यूट केलं. इथं मी पण बांधत होते, त्यांची मदत करत होते कॅमेरासमोर. आणि ते म्हणजे पहिलं जे कचलं आहे ना, ते आम्ही तोडतो आणि त्याच्यानंतर दुसरं बांधतो. तर हा दुसरा व्लॉग असल्यामुळे मला जरा थोडीशी हिंमत आली बोलायला. पहिल्या व्लॉगला ते पण मी असं समोर कॅमेराची अशी कधी बोलली नाही. कधी मी अशी कोणत्याही सोशल मीडियावर माझं कोणतंही अकाउंट नसल्यामुळे मी कधी अशी लोकांच्या समोर आली नाही. त्याच्यामुळे मला जरा घाबरत होती. पण आता थोडीशी नाही का, आपण म्हणत नाही का, हिंमत थोडीशी येते आपल्याला सवय झाल्यामुळे. पहिल्या व्लॉगमध्ये एकदमच घाबरली होती, दुसऱ्या व्लॉगमध्ये जरा थोडी हिंमत आली. तर आमच्या शेतामध्ये सध्या द्राक्षी, ऊस आणि थोडंसं जनावरांसाठी गिनीगोल वगैरे आहे. तर शेताबद्दलच आपण थोडेफार पहिल्यांदा माहिती देणार आहोत आपल्या ब्लॉगमध्ये, कारण आपलं ब्लॉगच शेतीविषयक आहेत.
ब्लॉग बनवण्याचं कारणच खरं तर मित्रांनो शेती हा विषय मी निवडलेला आहे. कारण आजकाल प्रत्येकजण सोशल मीडियावरती येतो आहे, स्वतःचे एक्सपिरियन्स सांगतो आहे, स्वतःचे व्लॉग्स बनवतो आहे, स्वतःच्या स्टोऱ्या सांगत असेल किंवा कोणताही त्यांनी प्लॅटफॉर्म किंवा कोणताही निश पकडू द्या, कोणी ना कोणीतरी झालं तरी कोणत्याही क्षेत्रातून सोशल मीडियावर आज आहे. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की आपल्यातला कोणीतरी वर जातो किंवा कोणत्या तरी यशाच्या पातळीला गाठतो, तर ते बघून खूप चांगलं वाटतं. काही लोक असतात निष्पन्न की ज्यांना कोणाचंच काहीच आवडत नाही किंवा ते आपल्याला रोखण्याचा प्रयत्न करतात किंवा आपलं ते कान भरण्याचा प्रयत्न करतात, पण आपण कोणाचंही ऐकायचं नाही. आपण आपलं निश पकडायचं किंवा आपण आपली जी यशाची पायरी आहे ती चढत राहायचं. कारण कोणी का असं ना, आपण जेव्हा पहिल्यांदा कोणती का गोष्ट सुरुवातीला स्टार्ट करे ना, आपल्याला मागं पाय ओढणारी बरीचशी लोकं असतात, त्यामुळे आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तर मी माझ्या दुसऱ्या व्लॉगमध्ये हेच सांगेन की लवकरच तिसरा पण व्लॉग येईल. मी डेली व्लॉग्स टाकते, तर तुम्ही असंच भरभरून प्रेम द्या माझ्या व्हिडिओंना आणि माझ्यासारख्या नवीन क्रिएटर्सना भरभरून सपोर्ट करा. मीही त्यांना सपोर्ट करेन. धन्यवाद.